एक ॲक्सिडेंट झालाय. मित्रांनो, अशी सकाळ कोणाला बघायला नाही आवडणार सांगा. एवढी मस्त आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण जाणार आहोत शिमग्यासाठी. आणि आज आम्ही एक नवीन ॲडव्हेंचर करणार आहोत, म्हणजे नवीन ॲडव्हेंचर ट्रिप आहे. आज 28 तारीख आहे आणि आम्ही रात्री निघालो आहे आणि आम्ही नाईट राईड करणार आहोत, ते पण आमच्या डिओवरती. तर खूप जास्त ॲडव्हेंचरस आहे हे, तर तुम्ही पण आमच्या प्रवासात नक्की राहा. ॲडव्हेंचर आहे कारण आम्ही आतापर्यंत आमच्या बाईक्सच नेतो, ज्या की सगळ्या मोठ्या सिटीच्या गाड्या आहेत 200, पण आता पहिल्यांदा आम्ही आमच्या स्कूटीवरून झालं. आणि ती पण 2014ची स्कूटी आहे आणि तिला अजून मस्त मॉडिफाय छान बनवली आहे. एवढं बरं वाटतंय कारण की त्या स्कूटीसोबत आमच्या खूप साऱ्या मेमरीज जोडल्या गेलेल्या आहेत. तर त्या स्कूटीवरनं आम्ही इतक्या वर्षांनी परत एकदा जाणार आहे, तर ते खूप जास्त म्हणजे आम्हाला कनेक्टेड आहेत त्या गोष्टी. ते स्कूटीशी आमचं खूप जास्त चांगलं कनेक्शन आहे ना. ठीक आहे, चला तर मग तुम्ही बघा, आमच्या प्रवासामध्ये नक्की राहा. तर मित्रांनो, आम्ही इथे आलेलो योगीनगरला माझ्या मफीला सोडायला मम्मीकडे, कारण की ती राहत नाही मम्मीशिवाय, आम्ही नसली दोघेजणं. तर ही आहे आमची स्कूटी. हे घ्या. आणि आम्ही आज याच स्कूटीने, आमच्या डिओने गावी जाणार आहोत. तर चला निघायचं. चला गणपती बाप्पा चला. आम्ही आता वाशीसाठी लेफ्ट मारतोय. आणि आम्ही जिथे तिथे बघतोय ना, तिथे सगळी आपली मालवणी लोक गावाला जाण्यासाठी निघाले आहेत. सगळी कोकणातली सगळी पब्लिक. आपले फॉग लॅम्प काय मस्त काम करतात ना स्कूटीचे, जबरदस्त. व्हाईटवाला बरोबर पडतोय, येल्लोवाला कमी पडतोय असं वाटतंय. काय येल्लोवाला खाली आहे, येल्लो खाली पडतोय ना, व्हाईटवाला बरोबर पडतोय. नंतर सेटिंग करूया पनवेलला थांबून. ती आपली मालवणी माणसं गावात निघाली असते, पण तिथे ट्रॅफिक असा. बसची रांगच रांग लागली. सगळे गावात जातात रे. तो सरळ जाता, तो पुण्यात जाता, पुण्या एक्सप्रेस हायवे पुण्यात खालसून जाऊचा. वाईस जेवण घेऊया काय आपण? मग जेवूयाच ना, हे उपाशी जाऊचा. चल काय येऊ चलात माका. वाईस आता आम्ही पोटपूजा करतो. दीड पावणे 2 तासामध्ये आम्ही पनवेलला पोचलो आहे. आपण इथेच बसूया, इथे बॅग लक्षात. झालं आहे आमचं जेवण वगैरे. तर आम्ही, थंडी इकडे खूप जास्त आता लागायला लागली आहे. आम्ही आमच्या हुडीज घातल्यात. सगळं सेटिंग आता करून आम्ही इथून निघतोय. चला झालं. गाईज आता मुंबई गोवाला सुरुवात झालेली आहे आणि आता वाजलेत रात्रीचे 11:30. तर बघू आपण स्कूटीने किती वेळात
आणि किती अंतर कापतोय. आता खरं वाटतंय की सगळे खरंच गावाला चालले आणि ट्रॅफिक चालू झालं इथूनच. पेणच्या आधीपासूनच चालू झालंय. अजून पेण पण नाही आलंय तर एवढं ट्रॅफिक. आता आपण माणगाव स्टेशनच्या इकडेच आहोत. हे बघा सगळी मंडळी कशी चालली आहे. ट्रेनने आलेली पब्लिक बघा. राज्यराणी वाटतं आली पण इथे माणगावला है ना. किती मस्त ना या लोकांना. रात्री लवकर बसायचं. इथे पोचले पण हे लोक. आणि हे बघ टेम्पोमध्ये वरून मिळून जातात. अर्धे तर इकडे तर मला चालतच जाताना दिसत आहेत. मी उतरते. हाय हाय. खूप जास्त थंडी आहे. आणि आता आम्ही माणगावच्या थोडंसं पुढे आलो आहे. म्हणजे माणगावलाच आहेत आम्ही. आणि पेट्रोल भरायला थांबलो आहे. असं तर पेट्रोल आहे आमचं. बघा एवढं पेट्रोल आहे पण तरी रिस्क नको आहे आम्हाला. म्हणून आम्ही आता पेट्रोल टाकतो जरा. आणि गाडीला पण रेस्ट मिळेल. खूप टाईम झाला. पनवेलच्या नंतर गाडी कंटिन्यू चालू आहे माणगावपर्यंत. तर मग आम्ही आता गाडीला थोडा रेस्ट देतो आहे. आणि आम्ही पण थोडे पाय मोकळे करतो. निघतो आता माणगाववरून आम्ही. पुढे जाऊन बघूया कुठे चाय प्यायला भेटते काय. तिथे खूप जास्त गर्दी आणि इथे जेवणासाठी आहे सगळं. त्यामुळे इथे थांबून काय उपयोग नाही. बसू का. चला निघूया. कसं घातलंय बघ मी. मित्रांनो आता आपण पोचलो आहे टनल जवळ. एक ॲक्सिडेंट झालाय. गाडी एकदम ठोकली आहे फुल. एकदम मेजर ॲक्सिडेंट झालाय. पण सावर्ड्याला पोचू आता. त्या सावर्ड्याच्या आणि चिपळूणच्या मध्येच ॲक्सिडेंट झाला. आम्ही जरा गाडीला रेस्ट द्यायसाठी थांबलो आहे. आणि पण जराशी कॉफी पितो. छोटीशी टपरी आहे. आणि आता आम्ही संगमेश्वरला पोचलो आहे. नाही थोडंसंच बाकी आहे. संगमेश्वरला पोचलो म्हणजे 11 किलोमीटर आहे इकडनं. 11-12 किलोमीटर संगमेश्वर. मस्त दिसतंय ना. छान सनराईज होतोय. सगळं छान उजाडलंय आता. वाव ते बघ ढग खाली आलेत. ते बघ है ना.
गेल्यावर घेतो तिथे आपण जाणार आहे बाबा. रस्ते बघा कसे झाले आहेत ते. कधीपासून आहे ना हा संगमेश्वर ते पुढे रत्नागिरीपर्यंतचा जो पॅच आहे ना खूप खराब आहे. कधीपासून बनतोच आहे. खूप बेकार पॅच आहे हा. आणि त्यात आमची स्कूटी असल्यामुळे आम्ही खूप जास्त स्लो आलो आहे. आता एवढ्यात आम्ही पोचलो असतो घरी. मित्रांनो, अशी सकाळ कोणाला बघायला नाही आवडणार सांगा. ते मस्त आहे. सगळीकडे असं दुःख पसरलंय. आता आम्ही जरा वेळ थांबलो होतो. फोटोज वगैरे काढले. आपल्याला थंबनेलला कामाला येतील ना. अभी राइडर चेंज होने वाला है. जबरदस्त थंडी मला घसा बसला. आता रायडर चेंज. आता दिसतंय दादा, मला दिसतंय ना म्हणून. ते रात्रीचं दिसत नाही मला नीट, म्हणून मग मी ड्राईव्ह करणं अवॉइड करते. सगळे खड्डे उडवत आम्ही. अरे मी मध्ये मध्ये चालवत होती पण मला ना जमलं नाही. मला खूप भीती वाटत होती चालवायला. पंढूर येऊ कच्चून 2 तास असं. एकशे 27 किलोमीटर अजून बाकी आहे. आता पोहोचणार आहोत राजापूरला. 7 किलोमीटरवर राजापूर आहे. ॲक्च्युली आम्हाला थोडा लेट झाला कारण आम्ही लांजाच्या इथून आम्ही रस्ता चुकला आणि आम्ही कोल्हापूर रोडला गेलो. आता आम्ही एक दुसरा रूट पकडला आणि आम्ही वाटूला बाहेर पडलो आणि आता मग राजापूरच्या दिशेने चाललं. तर राजापूर आता आम्हाला 6 किलोमीटर दाखवतं आहे. डेस्टिनेशनवर पोचणार आहे. आता 4 किलोमीटर बाकी आहे फक्त. तर पंढूर येईल. पंढूरवरनं आम्ही लेफ्ट मारून 4 किलोमीटरवरती माझं घर आहे, तिथे जाऊ. खूप जास्त थकायला झालं आहे, खूप जास्त. पंढुरात पोचलो आहे. मित्रांनो, खूप जास्त थकायला झालं आहे कारण 12 तासापेक्षाही अधिक 4 तास झालेले आहेत आणि आम्ही पोचलो आहे आता डिगसला. तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आहे कारण खूप जास्त लेंदी नको व्हिडिओ व्हायला. आणि होळीसाठी आलो आहे, तो होळीचा थोडा शॉर्ट आणि त्यानंतर ज्या मेन कारणासाठी आम्ही आलो आहे ते व्हिडिओज आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया. सो तोपर्यंत बाय बाय.